गुड मॉर्निंग शिवशरणा. सकाळी पहिली भेट माझ्या सिनूची असते. सिनूला माया देणं म्हणजे रिटर्नमध्ये आनंद घेणं. काल जेवढा आराम केला तेवढा आज जोरात खाऊन पिऊन कामही संपवली. ही माझी आजी, माझ्या पप्पांची आत्या. जुन्या पिढीच्या हातची ऊब आणि त्यांचे अनुभव म्हणजे कमी शब्दात मोठे अर्थ, साधेपणात शहाणपण. चांगल्या वाईट अनुभवांना सांधून ठेवावं तसं त्यांनी मला फोडीचा आंबाडा शिकवला. आजकाल जुनी माणसं पाहिली की त्यांचा खंबीरपणा शॉकिंग वाटतो. तशा मी डेली रुटीनमधल्या 2 गोष्टी अजून शेअर केल्या नाहीत. अर्ली मॉर्निंगचा व्यायाम आणि नित्यसेवेतली शिवपूजा. लवकरच तेही दाखवणार आहे. सर्वात आधी सिनूच्या जेवणाची तयारी. भात. कलरफुल लंच माझं, तसं कलरफुल माझी लाईफ. तशी मी लाडकी सून असल्यामुळे मला काम करावं लागत नाही. सासरे म्हणजे प्रेमळ माणूस. त्यांची मदत करायला मला मनातून आवडतं. जे जेवढं नको म्हणतील तेवढं मला चार्जिंग वाढते. उत्साहानं मी ते करत असते. जोर लगा के हैशा. दुःख एवढंच आहे की मी सगळ्या माणसांना व्हिडिओमध्ये घेऊ शकते, फक्त सासऱ्यांना नाही. आणखीन एवढी डेअरिंग नाही माझी. कधी जमलं तर चोरून चोरून ते करू आपण. शेतातील कामं करण्यास जर नवनवीन फार्म टूल्स असतील तर ती कामं नाही तर मजा वाटते आणि करण्यातही इझी वाटते. शेतीमध्ये आधुनिकता आणणारी आपली ही पहिलीच पिढी असेल. हा माझा लाडोबा काम करू लागतो आणि आगाऊ कामही. हेच ते टूल्स जे कोठा झाडायला मला मदत करतं आणि मला ते फार आवडतं. चला तर मग शेतामध्ये चहा प्यायला. आज शेतामध्ये चालू होती खुरपणी, जिथे मी मोठ्या कष्टाने चहा घेऊन गेले आणि गरम गरम उन्हाला बसून पिला सुद्धा. हिरकण्यास म्हणेन मी यांना, अतिशय कष्टाने काम करतात. सोबत गप्पा आणि चहा झाला. एक काम मी नित्याने करते, सासूबाईंना सळणे. मग जरा आहोनी आणलेल्या ह्या मशीनचं टेस्टिंग केलं, जे की कार वॉशर होतं, ज्याचे मल्टी यूज मी करू शकते, जे की सडा टाकला मी. हा मात्र मला सळतो. त्याला पाणी प्रचंड आवडतं, मग थंडी असो की ऊन असो. बघा तो आनंद. मग संध्याकाळी होता पुतण्या बाळाचा बर्थडे. चला तर भेटू नेक्स्ट ब्लॉगमध्ये. बाय.